नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि आताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत। सुषमा अंधारेंचं कालपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। पोलीस भरतीमधील उमेदवारांसह सुषमा अंधारेंचं उपोषण सुरू आहे आणि भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची उमेदवारांची मागणी आहे। ही पहिली बातमी आहे। तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। नागपुरातील दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भूमिगत पार्किंग विरोधात दीक्षाभूमीजवळ आंदोलन झालेलं होतं आणि याला काहीसं हिंसक वळण सुद्धा मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। पार्किंगच्या विरोधात आंदोलन झाल्यानं आज त्यांच्याकडून ही भेट दिली जाईल। तर एकीकडे मुंबईमधली दृश्य आपण पाहताय। अंधारेंचं कालपासून हे आंदोलन सुरू आहे। पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची त्यांची मागणी आहे। तर मुंबईमध्ये संदर्भातल्या अपडेट्स आहेत आपण जाणून घेणार आहोत। रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर रवी, कालपासून सुषमा अंधारेंचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? नक्की वृषाली, आपण पाहतोय की पोलीस 2022 व 23ची जी पोलीस भरती आहे पण त्याची 2024ला आता ही भरती शासनाने सध्या घेतलेली आहे। मात्र काउंटिंग ही तुम्ही 2024ची का करता? ते जे वय असतं ते वय 2022 व 23च घ्यावं अशा मागणीसाठी सुषमा अंधारे ह्या सध्या कालपासून आझाद मैदानावरती उपोषणास बसल्या आहे व त्यांचं आंदोलन देखील आहे। आपण पाहू शकतो की असंख्य जे पोलीस विद्यार्थी आहेत, भरतीसाठी आलेले विद्यार्थी, ते देखील या ठिकाणी आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जे वय आहे ते सरकारने आम्हाला सांगितलेल्या GR प्रमाणे द्यावं, त्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। व सुषमा अंधारे देखील एक दिवसाचं उपोषणाला त्या बसल्या होत्या, मात्र अद्यापही सरकारकडून कोणतं आश्वासन आलं नाही। त्यामुळे आज दुसरा दिवस उलटला असला तरी देखील सुषमा अंधारे ह्या आंदोलनात ठाम आहेत। आपण पाहू शकतो की ते न काही खाता पिता त्या सध्या आंदोलनात सहभागी म्हणजे झालेले आहेत। आपण आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ते थेट सुषमाताई अंधारे, ताई काय सांगाल? आजचा दुसरा दिवस आहे। हां सर, काय आपण पाहू शकतो की आजचा दुसरा दिवस आहे, मात्र तरी देखील इथे पोलीस भरतीसाठी आलेले विद्यार्थी हे देखील आपल्यासोबत आहे। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। आपण कुठून आलात? मी पुण्यावरून आलो सर। आपली काय मागणी आहे? मागणी सर, आता नक्की काय मागणी हा प्रश्न सर आता आम्हाला विचारायच्या ऐवजी आता आमचं तर असं म्हणणं आहे की नक्की त्यांना विचारा, नक्की गजनी झालेत का ते, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे। 288 आमदार, 48 खासदार, आता हे आमचं गिरून आता आम्ही म्हणजे म्हणतात ना झोपेसुद्धा ते आम्ही बावचळायला लागले की नाही आम्ही करायला लागलो आहे, पण त्यांच्या काही ते लक्ष देत नाही आहे। आम्ही राजकीय वक्तव्य करणं चुकीचं आहे, पण थोडीशी माहिती आम्ही त्यांना सांगू शकतो की काल माननीय संजयजी शिरसाट यांनी वक्तव्य केलं की ताईंचं वय बसत नाही आहे पोलीस भरतीमध्ये, वय नाही का बसलं नाही की बाकीच्या युवकांसाठी आम्ही खंबीरपणे उभे आहे। तर फक्त एकदा मीडियामध्ये दाखवा तुम्ही, हा फोटो त्यांचा आहे। दरेगावामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या तिथे आम्ही गेलो, त्यावेळेस संजयजी शिरसाट साहेब यांनाही भेटलो आहे वारंवार। मग सरकार जर आमच्या मागे खंबीरपणे उभं जर आहे, मग आत्तापर्यंत 8 महिन्यांपासून आम्ही मागण्या करतो, मग मान्य का होत नाही? आणि कुठं अडलंय कुठं? आणि की मला त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्याशी चर्चा करा ना। हो, तुम्ही कुठली चर्चेशी आमच्याशी करत नाही आहे, ओळवळीची उत्तर देतात, पुढच्या भरतीत देऊ, हे करू ते करू। नक्कीच आपल्यासोबत सुषमाताई अंधारे देखील आहेत। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। ताई, आजचा दुसरा दिवस आहे, काय सांगाल? पाहिजे, ही एक संधी पाहिजे। एक सेकंड, विधिमंडळात काही विद्यार्थी देखील आहेत आणि आपण पाहू शकतो की सुषमा बरोबर आहे रवी, अंधारेंना वरिष्ठांचे देखील फोन येत आहे, काही विद्यार्थी देखील आहेत। नक्कीच अंधारेंचं कालपासून आझाद मैदानावर या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि मुंबईमध्ये एकीकडे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे नागपूरमध्ये जे आंदोलन झालेलं होतं त्या ठिकाणी आता भीमराव आंबेडकर भेट देणार आहेत, दीक्षाभूमीला ते भेट देणार आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, भीमराव आंबेडकर हे किती वाजता या ठिकाणी येतील, भेट देणार आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्की साधारणतः 1 वाजता भीमराव आंबेडकर दीक्षाभूमीला भेट देणार आहे। त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा असण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही आत सोडलं जात नाही। या ठिकाणी मोठी फोर्स जी आहे ती नागपूर पोलिसांची या ठिकाणी तैनात आहे। हे दृश्य आपण या ठिकाणचे बघू शकतो। 1 तारखेला या ठिकाणी मोठं आंदोलन झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि
ठिकाणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे या ठिकाणी आज खबरदारी घेतली जात आहे. चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसांचं दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात आहे. अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी झालं होतं आणि त्यामुळे इथल्या परिसराची पाहणी करण्यासाठी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भीमराव आंबेडकर या ठिकाणी 1 वाजता येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. 1 जुलैला मोठं आंदोलन या ठिकाणी झालं होतं. भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी ते आंदोलन होतं. काही लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे. त्यानंतर आजची भेट भीमराव आंबेडकर यांची महत्त्वाची आहे. नक्कीच धन्यवाद गजानन आणि रवी खरात, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत.